नमस्कार मंडळी, मी वैभव तत्ववादी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो जल्लोष गणरायाच्या या कार्यक्रमात. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य काय आहे? आज आहे गौरी पूजन. तर आजच्या एपिसोडची सुरुवात आपण करूया पारंपरिकरित्या गौरी पूजनानं. जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप गाईचा, लहान माझी सानुली मोठी आता झाली ग, शिक्षण तिचं झालं ग, नोकरीही लागली ग, लग्नही झालं ग, गौरी आपण आणूया, कला ग गौरीचा या करूया जागर, चला ग गौरीचा या करूया जागर. चला सुधाताई, आता आरती करायची ना गौरीची. या बघू सगळ्या जणी आरती करायला. चला. मागू शाश्वत सौभाग्याप्रती गौरीला, उजळू पंचारती तिजला, मागू शाश्वत सौभाग्याप्रती गौरीला, जमू सगळ्या जणी एक स्थळी, सात्विक वृत्ती आणून चित्ती, करू आसनी सिद्ध मागू, मागू शाश्वत सौभाग्याप्रती गौरीला, उजळू पंचारती तिजला, मागू शाश्वत सौभाग्याप्रती गौरीला, षोडश परीची पत्री आणू, खाजा करंजा जिलब्या ताजा, नैवेद्याप्रती मागू, मागू शाश्वत सौभाग्याप्रती गौरीला, उजळू पंचारती तिजला, मागू शाश्वत सौभाग्याप्रती गौरीला, मागू शाश्वत सौभाग्याप्रती गौरीला. अहो सुधाताई, आरती झाली गौरीची. आता फुगड्या खेळायला प्रारंभ करूया. मनीषा, ये आपण पहिली फुगडी खेळूया. कुड बाई कुड सुंठीच कुड, आपण दोघी फुगडी खेळू. गौरी पुढ गौरी पुढ, सोन्याचा हारा मोत्यानी भरा, फुगड्या खेळायला प्रारंभ करा, प्रारंभ करा. प्रसादाला ठेवलं केळीचं पान, केळीचं पान, फुलपाखरूपा कसं बागडतंय छान, बागडतंय छान. दसऱ्याला लुटायचं आपट्याचं पान, आपट्याचं पान, फुलपाखरूपा कसं बागडतंय छान, बागडतंय छान. आवळा वेचू की कवळा वेचू, आवळ्या कवळ्याची भाजी वेचू, चवळी कुटू बाई चवळी कुटू, पसा पसा दाणे सर्वांना वाटू. आवळा वेचू की कवळा वेचू, आवळ्या कवळ्याची भाजी वेचू, आवळा वेचू की कवळा वेचू, आवळ्या कवळ्याची भाजी वेचू, चवळा कुटू बाई चवळी कुटू, पसा पसा दाणे सर्वांना वाटू. आवळा वेचू की कवळा वेचू, आवळ्या कवळ्याची भाजी वेचू, आवळा वेचू की कवळा वेचू, आवळ्या कवळ्याची भाजी वेचू, आवळा वेचू की कवळा वेचू, आवळ्या कवळ्याची भाजी वेचू, आवळा वेचू की कवळा वेचू, आवळ्या कवळ्याची भाजी वेचू, आवळा वेचू की कवळा वेचू, आवळ्या कवळ्याची भाजी वेचू. लाट्या बाई लाट्या चंदनी लाट्या, मामाने दिल्या मला सारंगी पेट्या, सारणी सुबाई सारणी सु, बेलाच्या झाडाखाली महादेवा तू, कृष्ण गुजरी राधा गुजरी, घंटीवरचा हार माझा साठ पदरी, काय करू माय काय करू माय, खुंटीवरचा हार माझा झाला तरी काय, हार माझा झाला तरी काय, खुंटीवरचा हार माझा झाला तरी काय.
आतल्या कोपऱ्यात लपवून ठेवलं आठवड माझं हरवलं सासून सुनेला बडवलं साठूड माझं हरवलं सासून सुनेला बडवलं आठूड गठूड आठूड गठूड आठूड गठूड ताक घुसळू गसइये ताकाला लोणी का नाहीये ताकाला लोणी आलं ग कृष्णानं लोणी खाल्लं ग ताकाला लोणी आलं ग कृष्णानं लोणी खाल्लं ग ताक घुसळू गसइये ताकाला लोणी का नाहीये ताकाला लोणी आलं ग कृष्णानं लोणी खाल्लं ग ताकाला लोणी आलं ग कृष्णानं लोणी खाल्लं ग लोणी आलं ताकाला हटुष्य पानबाई हटुष्य गोडतोडे घालू आपण नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य पाट्या घालू आपण नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य चंद्रहार घालू आपण नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य नथ घालू आपण नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य गोडतोडे घालू आपण नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य पाट्या घालू आपण नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य चंद्रहार घालू आपण नटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य हटुष्य पानबाई हटुष्य अडवळ घुम पडवळ घुम आडवळ घुम पडवळ घुम पडवळाच्या वेलावर पाय कसा देऊ पाय कसा देऊ बरखडाची जोडी कशी शिवू जोडी कशी शिवू मामाच्या लेकीचं नाव कसं ठेवू नाव कसं ठेवू आडवळ घुम पडवळ घुम 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 वल्लव रे नाखवा वल्लव वल्लव हे वल्लव रे नाखवा वल्लव वल्लव हे वल्लव रे नाखवा वल्लव वल्लव दर्यावरी आमची डोले होडी घेऊन माशांच्या डोलीनं आम्ही आहो जातीचे कोळी आम्ही आहो जातीचे कोळी पुढे जा वल्लव रे नाखवा वल्लव वल्लव हे वल्लव रे नाखवा वल्लव वल्लव हे वल्लव रे नाखवा वल्लव वल्लव हे वल्लव रे नाखवा वल्लव वल्लव पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा त्यातलं एवढं पाणी जाऊ दे सुपारीच्या बागेला त्यातली एक सुपारी ग गणपतीच्या पूजेला पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा त्यातलं एवढं पाणी जाऊ दे नारळीच्या बागेला त्यातला एक नारळ ग गौरीच्या पूजेला पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा खेळ खेळू आपण या सयानो खेळात मन रमूया ग खेळात मन रमूया ग जिम्मा आणि फुगड्या बघवा आणि पिंगा जिम्मा आणि फुगड्या बघवा आणि पिंगा नाचती वशळ्या मनोभावे नाचती वशळ्या मनोभावे खेळ खेळू आपण या सयानो खेळ खेळू
बहिणी लाडक्या लाड सांगू बाबाला पैसे मागू काकाला गौर बसली नायाला शंकर आले पायाला शंकर आमुचे मेहुणे दीड दिवसाचे पाहुणे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे आला शंकरूबा गवळण माझी नाचू दे आला शंकरूबा गवळण माझी नाचू दे जुणूच्या पाखरा जा रे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी तिला लिंबडोळ करा आली गौराई अंगणी तिला लिंबडोळ करा आली गौराई अंगणी तिला लिंबडोळ करा त्या पाखरा घागर घुमू दे रामा बाबा वाजू दे 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 घागर घुमू दे रामा पावा वाजू दे तिखट मीठ मसाला फोडीचे पोहे कशाला एकत्र कुटुंब खायला एकत्र कुटुंब कशाला नाती गोती जपायला नाती गोती कशाला मुलांना संस्कार करायला तिखट मीठ मसाला तिखट मीठ मसाला फोडीचे पोहे कशाला तिखट मीठ मसाला फोडीचे पोहे कशाला एकत्र कुटुंब खायला एकत्र कुटुंब कशाला नाती गोती जपायला नाती गोती कशाला मुलांवर संस्कार करायला गणपती बाप्पा मोरया. मंडळी आज आपल्या बरोबर आलेले आहेत अस्मिता या मालिकेतील आपले सगळ्यांचे लाडके कलाकार. पहिल्यांदा तर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे की सारखे कशाच्या कशात शोधात असतात, सारखे टेन्शन मध्ये असतात. म्हणून झी मराठीने ठरवलं की आज आपण त्यांना गप्पा मारायला इकडे बोलवूया. लेट देम चिल. तर आपण त्यांच्याबरोबर मारूया गप्पा आणि ऐकून घेऊया त्यांच्या आठवणी बाप्पाबद्दलच्या काय. पहिल्यांदा आपण आपली अस्मिता म्हणजेच मयुरी. बाप्पाच्या आठवणी म्हणजे गणपती बाप्पा म्हटलं की मला फक्त आठवतो डान्स, कारण मला नाचायला खूप भयंकर आवडतं. आणि लहानपणी गणपती येणार म्हणजे डान्सच्या रिहर्सल्स आणि इकडे आपला सार्वजनिक गणेशोत्सव, तर मग तिथे जाम स्टेज बीचवर जाऊन आणि छान छान ड्रेसेस वगैरे भाड्याने आणून डान्स करायचा. किंवा बिल्डिंग मधल्या सोसायटीतल्या एरियातल्या मुली कोणाच्या तरी बंगल्यात रिहर्सल चालल्या आहेत वगैरे, की खूप तेव्हाच्या स्टेजला ना ते खूप महत्त्वाचं होतं की ते केवढं आहे म्हणजे अरे मला डान्स करायचं आहे आणि मला रिहर्सल करायची. तेव्हासाठी ते खूप ग्रेट होतं ना की यस माझा डान्स आहे. आणि मग तुझे किती आहेत, माझे तर 2 डान्स आहेत वगैरे. स्टार पण म्हणतात सोसायटीत एकदम. हा म्हणजे की आमचा डान्स भारी झाला किंवा सोसायटीमध्ये कॉम्पिटिशन्स असायच्या की कोणाचं भारी होतंय. सो ती एक खूप महत्त्वाची. आणि दुसरं म्हणजे मोदक. अर्थात म्हणजे आमच्या घरी गणपती येत नाहीत, पण माझ्या आत्याकडे मामाकडे वगैरे सगळ्यांकडे गणपती येतात. आणि म्हणजे सगळ्यात घरी गणपती नसले तरी मोदक तर बनतातच घरी ऑब्व्हियसली. सो उकडीचे मोदक खायचे ते एक महत्त्वाचं कारण की मोदक. आणि मग सगळ्यांकडे गेल्यावर ते निदान ॲटलिस्ट 1.5 दिवसाचे गणपती ना जेवायचंच नसतं, कारण सगळ्यांकडे जाण्यात आणि खाण्यात की नाही. त्यामुळे खाणं आणि डान्स ह्या 2 गोष्टी भयानक आवडीच्या आणि ते करायला मिळतं म्हणून गणपती तर फेवरेटच आहे. आणि तसंही बाप्पा फेवरेट आहेच. नक्कीच सगळ्याच कलाकारांचा बाप्पा, सगळ्याच कलाकारांचा फेवरेट. योगेश. गणपतीच्या माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत. मी शाळेमध्ये असताना शाळा बंक करून, म्हणजे माझ्याच सोसायटीमध्ये आमचा एक हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये गणपतीची स्थापना व्हायची. माझी शाळा सुद्धा माझ्याच सोसायटीतच होती.
तर त्याच्यामुळे एक मुंबईकर म्हणून तुला भाग्य लाभलंय का? एकाच सोसायटी शाळा होती तुझी? माझ्या हो म्हणजे मी पार्लेटेक विद्यालय असोसिएशनची परांजपे विद्यालय ही माझ्या सोसायटीतलीच शाळा आहे आणि मी म्हणजे लिटरली वॉर्निंग बेल झाल्यानंतर मी घरातून चला मी निघायचो. चाललो बाय. हे किती भारी. आणि शाळा बंक करून सुद्धा मी हॉलमध्ये आम्ही दुपारपासून म्हणजे पत्ते, कॅरम, लपाछुपी, साखळी, इतके गेम्स आम्ही खेळलोय गणपतीच्या समोर. हॉलमध्येच रात्री झोपायला असायचो आम्ही 10 दिवस. खूप मजा केली आहे. एकदा तर मला आठवत आहे की मी शाळा बंक मारून गणपतीच्या इथे होतो, त्याच्या शाळेतलेच कपडे घालून ना, तिथे मजा केली, दंगा केला. 6-10 शाळा सुटण्याच्या वेळेला घरी आलो. घरी आल्यानंतर कपडे चेंज केले आणि सांगितलं मी आता आता मी चाललोय गणपती. तर आईबाबांना वाटलं मी शाळेत गेलो होतो. दुसऱ्या दिवशी पण मी हेच केलं. पण एकदा ती माझी चोरी पकडली गेली आणि मला माहिती पत्रकात ते सगळं लिहून आणायला लागलं की मी चूक केली, असं झालं तसं झालं. असे बरेच चांगले वाईट खूप अनुभव आहेत. क्या बात आहे. काव्या? माझ्या आठवणी अशा आहेत की मूळची मी पसरणीची. अच्छा. सो गणपती बघण्यासाठी आम्ही वाईला जायचो. तर माझ्या बाबांचा ट्रॅक्टर, तर लहानपणी सगळेच ट्रॅक्टरमध्ये ट्रॉलीमध्ये बसायचे, शेजारचे सगळे. त्यामुळे खूप माझ्या इथे सगळे माझे मित्रमैत्रिणी, शेजारचे सगळे. आणि मग खूप दंगा करत रात्री वाईला जायचं, गणपती बघायचे. मग ठरवलेलं असायचं कोणाचा हात धरायचा, कोणी चुकायचं नाही असं. आणि अशी गंमत करत मग परत एकदा पसरणी द्यायचं अशी. त्यामुळे गणपती मुळात माझ्याही घरी गणपती नसतो, पण मंडळाचा गणपती. त्यामुळे ती एक वेगळीच धमाल असते. धमाल, मस्ती. हो. आपण तिघांची खूप छान गप्पा मारल्यात. पण या क्षणी आपल्यामध्ये एक असा कलाकार आहे जो सिरियलमध्ये प्रेक्षकांनी त्याला कधीही बोलताना पाहिलेलंच नाहीये. दाजी. अरे बापरे, काय करायचं? एक मिनिट मला बोलता येतं. तुमच्यासारखंच मीही छान बोलू शकतो. माझ्या लहानपणच्या आठवणी खूपच चांगल्या आहेत. मी मूळचा मुंबईचा आणि माझं लहानपण सगळं चाळीत गेलं, लालबागच्या. आणि लालबाग चाळीतल्या माणसाला गणपती उत्सव काय असतो खऱ्या अर्थाने त्याला माहिती असतं. कारण आम्ही लालबागचा राजा, गणेश गल्ली हे सगळे बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. किंवा चाळीत भरपूर लोकांकडे गणपती असायचे. मला आठवतंय की आम्ही आरत्या सुरू करायचो साधारणतः एक संध्याकाळी 7:30-8 वाजता. त्या संपायच्या आरत्या साधारणतः पहाटे 4 ते 5 पर्यंत. आणि साधारण त्यानंतर घरी जेव्हा येतो माणूस, काय म्हणते आईश, अगं माहिती ना यांच्या कदमांकडे जाम मोठी आरती झाली, असं वगैरे बोलायचो आम्ही. आणि हे सलग 10 दिवस सलग चालायचं. आणि चाळीतला गोडवा जो आहे तो आजही मी अनुभवतो. आजही मी लालबागच्या आमच्या चाळीत गेलो, तेच वातावरण, तोच सगळा घरगुती कौटुंबिक जिव्हाळा पूर्णपणे जो मी इथे थोडासा मिस करतो. त्यातली एक वेगळी गंमत आहे जी 3-4 BHK मध्ये नाही. खूपच. वा वा. मला एक प्रश्न तुम्हा सगळ्यांना विचारायचा आहे की असं कधी रिअल लाईफमध्ये झालंय का की कोणीतरी आलंय तुमच्याकडे, अहो ते माझं हरवलंय बघा ना, शोधून द्या ना तुम्ही प्लीज, आणि तुम्ही आता मी काय करू, असं कधी झालंय का? मयुरीला एकदा फोन आला होता, त्यांचा ट्रॅक्टर चोरीला गेला होता. हॅलो, माझा ट्रॅक्टर चोरीला गेला. मयुरीला एकदा फोन आला आणि मयुरीला डाऊट पण आला की काव्याच्या वडिलांचा ट्रॅक्टर गेला का म्हणून. की आमचा ट्रॅक्टर चोरीला गेलाय आणि आम्ही पोलिसांमध्ये कंप्लेंट केली आहे. तर मला वाटतं हे गावातल्याच लोकांनी असं केलंय. पण पोलीस आम्हाला सांगतायत आम्ही शोधून देऊ. त्यांनी आम्हाला खूप सांगितलंय. किती म्हणजे ना बोलू शकतो. हा फोन त्यानेच केला होता, प्लीज. हो, हा त्यानेच फोन केला होता आणि त्याने खूप. मग काय रिॲक्शन काय होती तुझी? मग 1 सेकंडवर वाटलं की कोणतरी खोटं करतंय, पण तो इतक्या जेन्युअनली आणि इतक्या कन्व्हिक्शन चेहरा जो आहे त्यांनी फोनवर खूप कन्व्हिक्शनने आणि तो सांगत होता. प्रॉपर टॉवेल ठेवून. अरे मला खूप असं म्हणजे एक थोड्या वेळानंतर म्हटलं की अरे खरंच काहीतरी प्रॉब्लेम. आणि मला झालं की काका मी काय करू शकते ना, तुम्ही म्हणजे मी बरं मग तुम्ही तुमच्या सिरियलमध्ये ही केस घ्या असंही त्याने मला सांगितलं. तर मी एका मिनिटानंतर मला असं झालं की ठीक आहे, मी बोलून घेईन आमच्या जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी. आणि मग तो खूप हसला वेड्यासारखा. मग मला कळलं की योग्य आहे. पण मी आवाज ओळखला कारण त्याने टॉवेल वगैरे लावला होता. पण असं कोणी अगदीच हरवलं असं नाही. पण आम्हाला एक अशी रिॲक्शन आली होती की आम्ही एक स्टोरी केली होती ज्याच्यात ती खूप एक मुलगी एका मुलावर प्रेम करत असते आणि त्याच्या प्रेमापायी घर सोडून ती लग्न करते आणि तो मुलगा तिला फसवतो. ही स्टोरी आम्ही केली होती. आणि त्याच्यानंतर आम्हाला अशी एक रिॲक्शन आली होती की खरंच माझ्या मुलीच्या बाबतीत हे झालंय. आणि तेव्हा खरंच अस्मिता का नव्हती. जर तेव्हा ती अस्मिता असती तर माझ्या मुलीचं आयुष्य बेटर झालं असतं आज.
असं असे रिॲक्शन्स येतात. हा, संगीताला एक फोन सुद्धा आला संगीताला एक होता. फोन आला होता. आमच्या प्रोड्युसर डिरेक्टरना एक फोन आला होता. त्यांच्या ओळखीच्यांमध्ये कुणाचे तरी आजोबा हे बेपत्ता झालेले आहेत आणि त्यांचा फोटो सुद्धा आम्ही अस्मितामध्ये एक स्टोरी आम्ही त्याच्याकरता वेगळी केली होती की आपण सांगतो आणि basically लोक हरवले पण आपण किती प्रयत्न करतो लोकांना शोधण्याचा. आणि कसं आहे ना, लहान मुलांमध्ये अस्मिता खूप आवडीची आहे की अस्मिता ताई. तर ती मुलगी जी त्यांची नात होती ना, ती रडत होती की तुम्ही पोलिसात नका जाऊ, तुम्ही अस्मिता ताईला फोन करा की ती त्यांना नक्की शोधून काढेल. आणि आम्हाला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मुलं इतकी इन्व्हॉल्व्ह आहेत ना की त्यांना खरंच वाटतं की पोलीस काही नाही करू शकत, आजोबा हरवलेत ना तर अस्मिता नक्की शोधून काढेल. मग एका अर्थी म्हणजे आम्हाला खूप दडपण येतं ना याचं की बापरे, एवढी लहान मुलं इन्व्हॉल्व्ह आहेत आणि जबाबदारी आहे की आणखीन व्यवस्थित आपण काम करायला हवंय. शिवाय घरात काही सापडलं नाही तर घरचेच सांगतात शोधलं की सापडतं. शोधलं की ते तर सापडतं. खूप आहे. म्हणजे लहान मुलांचं काहीतरी विसरतात ना, वॉटर बॉटल विसरले, रबर काहीतरी विसरले आणि आई ओरडणार की तू शनिवारी हरवलेलंस, आज सोमवारी कसं सापडणार आहे तुला शाळेत. आई शोधलं की सापडतात. असे सगळे लहान मुलं मला अस्मिता खूप म्हणजे जणांची शोधलं की story. सापडतं. हो. अस्मिता तिने सांगितलं ना, मग सापडणार. मंडळी, अशाच गप्पा, अशीच धमाल पुढील भागात देखील करणार आहोत. बघायला विसरू नका. जल्लोष गणरायाचा. गणपती बाप्पा मोरया.